Hello friends, so here we are going to start the electrostatic chapter. So आज आपण काही कॉन्सेप्ट बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बघणार आहोत इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. या संदर्भात मी काही लिंक्स वगैरे मीन्स काही कॉन्सेप्ट मी तुम्हाला पहिलेच एक्सप्लेन केलेले आहेत लास्ट व्हिडिओमध्ये. सो ज्यांनी लास्ट व्हिडिओ नाही बघितलेला आहे त्यांनी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस नेक्स्ट येणारा जो व्हिडिओ आहे किंवा चॅप्टर वाईज पॉईंट वाईज प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहे. ओके, आणि याचा नेक्स्टवाला जो व्हिडिओ राहील तो मी लास्टला सजेशन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे, चला तर आपण आज बघणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल या व्हिडिओमध्ये. सो फर्स्ट वेलकम टू लेट्स लर्न. नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट. अगेन सेम कॉन्सेप्ट मी मागच्या व्हिडिओमध्येही एक्सप्लेन केला आहे, पण तरी मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करते. सपोज कन्सिडर करा की एक स्प्रिंग आहे, जशी की तुम्हाला इथे दाखवल्या दिलेली आहे. एक स्प्रिंग आहे की नाही, इथे अशा प्रकारे तुम्हाला एक स्प्रिंग दाखवल्या गेलेली आहे. आणि सपोज मी असं कन्सिडर करते की या स्प्रिंगच्या या पोझिशनला, इथे या पोझिशनला एक ब्लॉक ठेवलेला आहे, एक लाकडाचा ब्लॉक ठेवलेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, आता सपोज जर मी या लाकडाच्या ब्लॉकला कंप्रेस केला, मीन्स या डायरेक्शनमध्ये, सपोज इथून मी हात देऊन या लाकडाच्या ब्लॉकला असं कंप्रेस केलं, प्रेस केलं, तर काय होईल, स्प्रिंग पण काय होईल, कंप्रेस होऊन जाईल. हो की नाही, स्प्रिंग पण काय होईल, कंप्रेस होऊन जाईल. सो बेसिकली तुमची स्प्रिंगची मुवमेंट अशा प्रकारे राहील. नेक्स्ट मीन्स याचाच अर्थ काय की तुम्ही एक वर्क करताय, ज्या वर्कमुळे तुमच्या या ब्लॉकमध्ये या मुवमेंटला एक इलेक्ट्रोस मीन्स आपण म्हणू शकतो की एक पोटेन्शियल क्रिएट होत आहे. पोटेन्शियल एनर्जी काय होते, क्रिएट होते. आता ही काय झाली, इथे तुमची पोटेन्शियल एनर्जी क्रिएट झाली इथे या मुवमेंटला. जेव्हा तुम्ही हा हात इथून सोडून देशाल, मीन्स हा हात इथं फोर्स अप्लाय करणं जेव्हा सोडून देशाल, तर जो पण स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय होईल, अगेन ब्लॉकची पोझिशन काय होईल, नेक्स्ट ब्लॉकची पोझिशन काय होईल, अशा प्रकारे नेक्स्ट ब्लॉकची पोझिशन काय राहील, ही राहील. जो पण तुमचा ब्लॉक कंप्रेस्ड होते, जी पण स्प्रिंग कंप्रेस्ड होती ती काय होईल, रिलीज होऊन जाईल. ओके, आणि स्प्रिंग अगेन तिच्या मेन पोझिशनला येईल. याचाच अर्थ काय की जी पण तुमची पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड आहे ती काय करते, ती पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड जी आहे ती काय करते, डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता सपोज मी कन्सिडर करते की इथं 0 आहे पोटेन्शियल एनर्जी, नंतर इथे किती स्टोर झाली, 5 EV स्टोर झाली. आणि अगेन जेव्हा तुम्ही आता या ब्लॉकला रिलीज करशाल तर त्याच्यानंतर इथं एनर्जी काय राहील, 0 राहील. तर बेसिकली जेव्हा तुमचा हा ब्लॉक मुवमेंट करतो, म्हणजे हा ब्लॉक इथे मुवमेंट करतो अशा प्रकारे, हा ब्लॉक जेव्हा इथून इकडे डिस्प्लेसमेंट करतो, मुवमेंट करतो, तर काय होतं, बेसिकली वर्क डन होतं. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला फोर्स देऊन मुवमेंट करायलाच आपण काय म्हणतो, वर्क डन. ठीक आहे, सो इथे काय झालं, बेसिकली वर्क डन झालं. सो जेव्हाही तुमच्या ब्लॉकचं इथे वर्क डन झालं तर त्याच्यानंतर तुमच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय होतं, चेंज होतो. म्हणजे 5% पोटेन्शियल एनर्जी कितीवर गेली, आता 0 वर. आणि इथे काय होतंय, वर्क डन होतंय. वर्क डन म्हणजेच काय की एखादा ब्लॉक स्वतःच्या पोझिशन पासून मीन्स स्वतःच्या पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनवर जाते एखादी गोष्ट विथ द हेल्प ऑफ फोर्स, तर तिथे काय होतं, बेसिकली तुमचं वर्क डन होतं. ठीक आहे, सो आपण असं म्हणू शकतो की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू वर्क डन. मीन्स हा जो आपण पोटेन्शियल एनर्जी इंडिकेट करतो कॅपिटल यूने, मीन्स इथे 5 होती, इथे 0 झाली. सो हा जो चेंज पोटेन्शियल एनर्जीचा इज इक्वल्स टू काय येईल, वर्क डन. म्हणजेच या पिरियडमध्ये या डिस्प्लेसमेंटमध्ये इथून तर इथपर्यंत, ब्लॉकला इथून तर इथपर्यंत येण्यासाठी जे फोर्स लागला, ठीक आहे, इथून तर इथपर्यंत जी पोझिशन चेंज होण्यासाठी जो फोर्स लागला, दॅट इज इक्वल्स टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू वर्क डन. तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला की हा खूप सगळ्या जणांना वाटतं की फिजिक्स खूप हार्ड आहे. फिजिक्स हार्ड नाही आहे, बिलकुल बी सोपं आहे, बस त्याला कॉन्सेप्च्युअली समजणं खूप जास्त गरजेचं आहे. सो इथे आपण जास्तीत जास्त कॉन्सेप्च्युअली घेणार आहोत, थेरॉटिकली बिलकुल नाही. आणि तुमच्या बुकमध्ये जेही पॉईंट्स आहेत ते सगळे इथे कव्हर केले गेलेले आहेत. ठीक आहे, चलो. सो बेसिकली हे बघा, आता अगेन नेक्स्ट ॲनिमेशन म्हणजे सपोज मी इथे एक इलेक्ट्रॉन पकडते. ठीक आहे, एक चार्ज घेतला, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि इथे एक चार्ज आहे.
तर हा चार्ज याच्या जवळ आणते, बाय फोर्स आणते जवळ. तर कसं येईल तुमचं अॅनिमेशन अशा प्रकारे. मीन्स हा चार्ज काय झाला, इथून इथपर्यंत काय झाला, डिस्प्लेस झाला. तर बेसिकली याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय झालं, चेंज झालं. तर जे पण याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होईल ते इज इक्वल्स टू काय राहील, या चार्जचं झालेलं वर्क डन. या चार्जने केलेलं वर्क डन दॅट इज इक्वल्स टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, चलो फिर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया काय दिलेलं आहे. So the electric potential energy of a charge at a point is defined as amount of work done in bringing that charge from infinity to that point. So basically आपण मागच्या व्हिडिओमध्येही बघितलं होतं, जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण बघितलं होतं. मागचा व्हिडिओ ज्याने नाही बघितला, आय विल प्रेफर यू टू सी दॅट फर्स्ट, आणि तो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मधल्या लिंक मध्ये मिळून जाईल. ओके, सो बेसिकली आपल्याला कोणताही चार्ज इन्फिनिटी पासून तर सरफेस पर्यंत आणायचा आहे, तर ऑब्व्हियसली तिथे काय करावं लागेल, वर्क डन करावं लागेल. आणि तो जे आपण वर्क डन करतोय, जे अमाऊंट ऑफ वर्क करतोय, जेवढा अमाऊंट ऑफ वर्क डन होतंय त्या चार्जला इन्फिनिटी पासून ते सरफेस पर्यंत आणण्यासाठी आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं, इन्फिनिटी पासून तर सरफेस पर्यंत आणण्यासाठी जे वर्क डन होतंय, इथे जे वर्क डन होतंय बेसिकली, तर दॅट इज इक्वल्स टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे दॅट इज इक्वल्स टू हे जे वर्क डन झालेलं आहे हेच आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट चार्ज. तर बेसिकली जेवढी एनर्जी त्याची इथे होती आणि जेवढी एनर्जी त्याची ह्या पॉइंटवर राहणार आहे, या दोघांमधला डिफरन्स जो राहील तो राहील त्याचा वर्क डन, अमाऊंट ऑफ वर्क डन. ठीक आहे, जसं की तुम्ही या क्लिपमध्ये बघशाल, हे बघा आता हा पॉइंट, हा चार्ज इथे होता, आपल्याला या चार्जला याच्या जवळ आणायचंय. हा एक चार्ज आहे, हा ए चार्ज घेऊ आणि हा बी चार्ज घेऊ. ठीक आहे, सो मला काय करायचंय, वेट अ सेकंड, हा मला काय करायचंय, या बी चार्जला इथे याच्या जवळ आणायचंय, या चार्जला इथे याच्या जवळ आणायचंय. तर मी काय करेल, फोर्स देईल, एक तर एक्सटर्नल फोर्स देऊ शकते किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देऊ शकते. तर या चार्जला मी कोणत्या तरी फोर्सने याच्या जवळ आणेल, काय करेल, कोणत्या तरी मेथडने याच्या जवळ आणायचा प्रयत्न करेल. सो बेसिकली मी इथे काहीतरी वर्क परफॉर्म करते. सो इथे झालेलं वर्क डन. ठीक आहे, जेव्हा मी वर्क परफॉर्म करते तर ऑब्व्हियसली या चार्ज मध्ये काय होईल, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होईल, आयदर डिक्रीज होईल. ठीक आहे, सपोज आपण कन्सिडर करूया की पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली, मीन्स इथे जर सपोज 10 पोटेन्शियल एनर्जी होती तर इथे मी 5 कन्सिडर करते. ठीक आहे, सो जेव्हा मी एखादं वर्क डन करते तर इथे काय झालं, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. काय होते, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होती. मीन्स हा चार्ज हायर पोटेन्शियल एनर्जी पासून तर लोअर पोटेन्शियल एनर्जी कडे जातोय. तर इथे काय झालं, या दोघांच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये डिफरन्स झाला आणि तो आहे 5. 10 - 5 5. तर इथे कितीचं वर्क डन झालं, 5 EV असं मी म्हणू शकते. कारण मी तुम्हाला मागच्याही स्लाइड मध्ये सांगितलं होतं, चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, हा चार्ज मी इथून या पोझिशनला आणला अशा प्रकारे, कारण मला याला एच्या जवळ आणायचं होतं. सो चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ वर्क डन ब्रिंगिंग दॅट चार्ज फ्रॉम एनी पोझिशन टू एनी पोझिशन, म्हणजे कोणत्याही पोझिशन पासून तर कोणत्याही पोझिशन पर्यंत. ठीक आहे, सो हे तर झालं एक्सटर्नल फोर्सचं. पण कधी कधी काय होऊन जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, की जर सपोज एखादी सिस्टीम आहे, ठीक आहे, आता इथे काय केलं मी, कन्सिडर हे वेगवेगळे चार्जेस न कन्सिडर करण्यापेक्षा हे एकाच सिस्टीम मध्ये असं कन्सिडर केलं, हे एकाच सिस्टीम मध्ये आहेत. ठीक आहे, आणि हा आहे पॉझिटिव्ह आणि हा चार्ज आहे निगेटिव्ह. तर हा ऑब्व्हियसली निगेटिव्ह पॉझिटिव्हला काय होईल, अट्रॅक्ट होईल. So electrostatic potential energy is the work done against the electrostatic forces to achieve a certain configuration of charges in a given system. तर सपोज मी कन्सिडर केला की हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हाही निगेटिव्ह चार्ज आहे, तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह चार्ज काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होईल. बट आता जर मी कन्सिडर केला की ए सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि बी सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर बिकॉज सेम पोलॅरिटी त्याच्यामुळे काय होईल, हा काय होईल, रिपल होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, रिपल होण्याचा प्रयत्न करेल. पण
जर मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि या चार्जला इकडे नेण्याचा प्रयत्न केला या डायरेक्शनमध्ये, अपवर्ड डायरेक्शनमध्ये, तर हा काय झाला तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. कारण ही अशा प्रकारची पोटेन्शियल एनर्जी आहे. इथे टर्म बघा काय, इलेक्ट्रोस्टॅटिक. तर इथे काय येईल, चार्जेस. ऑब्व्हियसली जेव्हा तुमचा हा वर्ड घेतला जाईल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळाला मागच्या स्लाइडमध्ये, याला आपण बाजूला ठेवून देऊ. वर्ड बघा काय, इलेक्ट्रोस्टॅटिक. तो जेव्हाही हा वर्ड येईल तेव्हा म्हणजे हा कशाशी रिलेटेड आहे, एक तर तुमच्या चार्जेसशी रिलेटेड आहे, अदरवाईज तुमच्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, अदरवाईज हा कशाशी रिलेटेड आहे, इलेक्ट्रॉन्सशी. तर बेसिकली एक सिस्टीम आहे पूर्ण, आणि त्या सिस्टीम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर मला काय करायचंय, या पॉझिटिव्ह चार्जला याच्या अगेन्स्ट मध्ये, आता हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, दोघांमधला फोर्स काय राहील, रिपल्सिव्ह फोर्स राहील. हे मी सांगितलेलं होतं आणि हे खूप जणांना माहिती आहे. सेम जे चार्जेस असतात त्यांच्यात काय असतो, रिपल्सिव्ह, आणि डिफरंट चार्जेस असतात त्यांच्यात कोणता फोर्स असतो, अट्रॅक्टिव्ह. सो इथे काय राहील, रिपल्सिव्ह फोर्स. मीन्स बाय डिफॉल्ट हे दोघं एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे या चार्जवर राहील अशा प्रकारे फोर्स आणि या चार्जवर राहील अशा प्रकारे फोर्स. बट याच्या अगेन्स्ट मध्ये म्हणजे हा जो फोर्स होता रिपल्सिव्ह फोर्स, हा जो फोर्स होता तुमचा, एक मिनिट, हा जो फोर्स होता, हा जो रिपल्सिव्ह फोर्स होता, याच्या अगेन्स्ट मध्ये मी काय केलं, एक फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव. मीन्स हा कोणता झाला तुमचा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, Fe. ठीक आहे, टू अचीव अ सर्टेन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन अ गिवन सिस्टम. मीन्स मला कोणती पोझिशन घ्यायची होती, ही पोझिशन घ्यायची होती, या सिस्टम मध्ये ही पोझिशन घ्यायची होती. तर मी याला काय केलं, इलेक्ट्रोस्टॅटिकचा जो फोर्स होता त्याच्या अगेन्स्ट मध्ये फोर्स अप्लाय केला. सो दुसरा फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये राहील, या डायरेक्शन मध्ये, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये. सो ऑपोजिट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मी ते अप्लाय करते, आणि जे वर्क होतंय या फोर्समुळे कोणत्या फोर्समुळे होतंय, जो अगेन्स्ट मध्ये अप्लाय करते, इलेक्ट्रोस्टॅटिकच्या अगेन्स्ट मध्ये अप्लाय करते, या फोर्समुळे जे वर्क डन होत आहे ते बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी तर तुम्हाला माहितीच आहे. बट जे अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये फोर्स देऊन झाल्यानंतरचं जे वर्क डन आहे ते आहे तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना खूप क्विकली कॉन्सेप्ट कळून जाईल. ठीक आहे, बेसिकली इथे होतं काय की हा चार्ज बघा, इथे या अॅनिमेशन मध्ये दाखवलेलं आहे की मला ही एक सिस्टीम आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करा, ही एक सिस्टीम आहे, दोघं पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, आणि याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय राहील, या डायरेक्शनला, याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय राहील, या डायरेक्शनला. बट याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या ऐवजी मला काय करायचं, याला अगेन्स्ट मध्ये फोर्स अप्लाय करायचा. म्हणजेच मी आता कोणत्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करेन, या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करेन. हा मी एक्सटर्नल फोर्स समजून घेते. ठीक आहे, आणि या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, आता माझं डिस्प्लेसमेंट झाली, चार्ज मध्ये काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. तर बघा चार्ज कसा मूव्ह होईल, या बघितलं अॅनिमेशन मध्ये चार्ज कसा मूव्ह होतोय, या पोझिशन पासून तर या पोझिशन पर्यंत. अगेन तर हा कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केल्यामुळे झाला, अगेन्स्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, तर या मुवमेंटमुळे याच्या दोघांमध्ये काय झालं, पोटेन्शियल एनर्जी मध्ये डिफरन्स झाला. ठीक आहे, या दोघांमध्ये काय झालं, पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज आला. तर बेसिकली या दोघांचा जो पोटेन्शियल एनर्जी मधला चेंज आहे तेच काय आहे, वर्क डन ऑफ ब्रिंगिंग दॅट चार्ज, असं मी म्हणू शकते, ब्रिंगिंग दॅट चार्ज फ्रॉम A position to B position, from A to B point. ठीक आहे, म्हणजेच इथे काय झालं, माझं वर्क डन झालं की मला हा जो चार्ज आहे तो इथून तर इथपर्यंत आणण्यासाठी जे फोर्स अप्लाय करावं लागलं, जे वर्क करावं लागलं, तर तेच वर्क डन काय तुमचं, चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज इक्वल्स टू Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय epsilon naught R.
हे बघणारच आहे की हा फॉर्म्युला आलेला कसा आहे अपकमिंग व्हिडिओमध्ये, म्हणजे अपकमिंग स्लाइड्समध्ये, नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. बट Q1 Q2 काय घेतलेलं आहे माहिती का? ॲक्च्युली Q1 इज द चार्ज ऑन दिस स्टेशनरी, आपण असं म्हणू शकतो. Q2 जो व्हॅरिएबल आहे, मीन्स याच्यावरचा चार्ज, दिस इज युअर Q2. 4πε0 हे कॉन्स्टंट आहे अँड R इज द डिस्टन्स. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला आला कसा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघणारच. बस मी तुम्हाला ते बेसिक सांगितलंय. नेक्स्ट स्लाइड. So the potential energy arises from any collection of charges. Consider a positive charge q fixed at some point in a space. For bringing in any other positive charge close to it, work is necessary. This work is equals to change in potential energy ऑफ देअर सिस्टम, जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं. म्हणजेच मला जर सपोज एखादा एनी अदर पॉझिटिव्ह चार्ज क्लोज टू इट, म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की एक कन्सिडर करायला सांगितलेलं आहे की स्पेसमध्ये कन्सिडर करा की एक फिक्स चार्ज आहे क्यू आणि मला दुसरा एक चार्ज आहे स्मॉल क्यू घेते, त्याला याच्या जवळ आणायचं आहे. त्याला काय करायचं आहे? याच्या जवळ आणायचं आहे. ठीक आहे. सो इथे काय होईल? नेसेसरली पॉसिबली वर्क डन होईल. ठीक आहे. इथे काय झालं? वर्क डन झालं. आणि हे वर्क डन या चार्जला याच्या जवळ आणण्यासाठी जे लागते तेच काय? तुमचं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. यापूर्वीच्या स्लाइडमध्येही मी तुम्हाला सेम सांगितलं होतं, इथे बस रिपीट होतंय. हे तुमच्या बुकमध्ये जे स्टेटमेंट आहेत बेसिकली ते रीड करते मी आफ्टर द एक्सप्लेनेशन. सो तुम्हाला डाऊट राहणार नाही की मॅमने बुकमधलं कव्हर नाही केलं, मॅमने मनानेच तेच कॉन्सेप्ट सांगितले. The work done against the electrostatic force is equals to increase in the potential energy of the system. So जे पण तुमचं लाईक वर्क डन होत आहे, इथे जे पण तुमचं वर्क डन होत आहे दॅट इज इक्वल्स टू increase in the potential energy of the system. So work done is equals to change in the potential energy, where du is the increase in the potential energy when the charge is the displaced through dr and f is the force exerted on the charge. Basically या आय नो तू खूप साऱ्या स्टुडंटला जी इंग्लिश लँग्वेज आहे ती खूप हार्ड जाते आणि जेव्हा इंग्लिशमध्ये स्टेटमेंट असतात तर ते सरळ सरळ रट्टा मारतात आणि एक्झाममध्ये तुम्ही डायरेक्टली ॲज इट इज लिहितात न काही समजता. सो मी तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट इथे छोटा छोटा करून समजून सांगते. तुम्हाला तुमच्या आपल्या ज्या नोट्स होत्या त्याच्यात ज्या दिलेल्या गोष्टी त्याच्यातलंच हे सगळं काही, आणि ज्या मी तुम्हाला क्लासरूममध्ये सांगते त्याच नोट्समधलं आहे. तर बेसिकली मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगते. ज्यांना इंग्लिश अवघड जाते त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मराठीत रेकॉर्डेड सुरू आहे, नाहीतर मला हिंदी बोलायची सवय. ठीक आहे. सो तुमच्यासाठी हे व्हिडिओ मराठीत रेकॉर्डिंग सुरू आहे, कारण मला असं वाटतं की यू हॅव टू गो हेड. जरी लँग्वेज हा एक बॅरियर असला तरी तुम्हाला पुढे जायला हवं विदाऊट अ लँग्वेज बॅरियर. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सगळे व्हिडिओ मराठीत रेकॉर्ड करते. लवकरच विथ ॲनिमेशन मी व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा रेकॉर्ड करणार आहे. सुरू आहे विचार, लवकरच करूया आपण, पण चॅनल दुसरं राहील. ठीक आहे. सो डोंट वरी, त्या चॅनलचं डिस्क्रिप्शन लिंक खाली दिलं जाईल. जेव्हा इथे येईल तुमच्या ज्युनियर्सला मिळेल. बट आता सध्या आपण फोकस ऑन दिस अँड फोकस ऑन अवर लाईक चॅप्टर. आपल्याला कम्प्लीटही करायचं आहे. सो इथे बेसिकली काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुमची पोटेन्शियल, आता सपोज हा एक चार्ज आहे जो की आहे फिक्स्ड. ठीक आहे. म्हणजे याची पोझिशन फिक्स्ड आहे, याला मी मूव्ह करू शकते का? नाही. अजून एक दुसरा चार्ज आहे दॅट इज स्मॉल क्यू. ठीक आहे. हा व्हॅरिएबल आहे, याची पोझिशन व्हॅरी करू शकते. तर बेसिकली मी या चार्जला या कॅपिटल क्यूच्या जवळ घेऊन जाते. म्हणजे हा चार्ज काय झाला? ए टू बी पोझिशन पर्यंत आला. सो ए टू बी पोझिशन पर्यंत येण्यासाठी जे वर्क डन लागतंय ते इथे वर्क डन काय येईल? याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स. ठीक आहे. याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे याच्यावर मी काय करते? फोर्स एक्झर्ट करते आणि त्याच्यामध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट काय येईल? बेसिकली हे डी आर. सो याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होतोय मीन्स इथे वर्क डन कोणत्या डायरेक्शन मध्ये? या डायरेक्शन मध्ये. वर्क डन इथे या डायरेक्शन मध्ये येईल, तर इथे जो फोर्स ऍक्ट करते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये राहील? हा राहील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. याच्या अगेन्स्ट मध्ये मला फोर्स एक्झर्ट करावा लागेल. ठीक आहे. या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये मला फोर्स एक्झर्ट करावा लागेल,
जेणेकरून माझा हा जो चार्ज आहे क्यू तो काय जाईल, इथे कॅपिटल क्यूच्या थोडासा जवळ जाईल, क्लोज जाईल. तर त्याच्या इथे काय होईल, चेंज होईल डिस्टन्स मध्ये. ऑब्व्हियसली पहिले डिस्टन्स इथून तर इथपर्यंत होतं. आता सपोज मी कन्सिडर करते की पहिले डिस्टन्स किती होतं, एवढं. आपण पेन चेंज करून घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल. इथून ते इथपर्यंत किती होतं, 10 मीटर होतं. आणि नंतर ते इथून ते इथपर्यंत झालं म्हणजेच 5 मीटर झालं. तर इथे काय झालं, डिस्टन्स कमी झालं. तर हे जे डिस्टन्स आहे तेच आहे काय तुमचं चेंज इन डिस्प्लेसमेंट, DR. ठीक आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. सो बेसिकली DR ची डायरेक्शन काय इथे लाईक दिस, आणि इलेक्ट्रोस्टॅटिकची फोर्सची डायरेक्शन काय आहे ही. ठीक आहे. सो वेअर DU इज द इंक्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी. सो बेसिकली पहिले जेव्हाही लाईक मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं होतं की मी काय करते, एका ब्लॉकला इथे कंप्रेस करते. ही स्प्रिंग होती अशा प्रकारे, त्याला कंप्रेस करते. अगेन कंप्रेस केल्यानंतर त्याच्यात काही एनर्जी स्टोर्ड होईल, पोटेन्शियल एनर्जी. आणि नंतर जेव्हा मी हाताला बाजूला काढते तर त्याच्यातली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय होते, रिलीज्ड होते. ठीक आहे. जेव्हा मी त्याला कंप्रेस्ड करते तर त्याच्यात काय होतं, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड होते. सेम कॉन्सेप्ट आहे आपला. जेव्हा इथे आपला हा चार्ज इथून इथे आणला जातो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट अप्लाय करून, तर बेसिकली त्याची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. काय होते, एनर्जी इन्क्रीज होते. इथे पण आपली काय होत होती, पोटेन्शियल एनर्जी 0 to 5 स्टोर्ड होत होती. पहिली स्लाइड आठवते ती स्प्रिंगवाली, जेव्हा तो ब्लॉक प्रेस केला जायचा त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड व्हायची. इथे पण सेम तोच कॉन्सेप्ट. आपली पोझिशन जेव्हा A to B जाते तेव्हा जी पोटेन्शियल एनर्जी ती काय होते, इन्क्रीज होते. द चार्ज इज डिस्प्लेस थ्रू DR. डिस्प्लेस थ्रू DR म्हणजे काय, की त्याची पोझिशन हलवल्या जाते A to B पॉइंट पर्यंत. डिस्प्लेस थ्रू DR याचाच अर्थ म्हणजे काय, की तो तिथे मूवमेंट होतो. अँड फोर्स F इज द फोर्स एक्झर्टेड ऑन द चार्ज. सो हा जो फोर्स आहे तो एक्झर्ट केला जातो जो की तुमच्या चार्जवरती, म्हणजे हा जो फोर्स आहे तो तुमच्या चार्जवर एक्झर्ट केला गेलेला आहे. ओके. सो बेसिकली हे लक्षात ठेवा तुम्ही, वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स डॉट प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड DR. या दोघांमधला डॉट प्रोडक्ट जो असतो तोच तुमचा काय, वर्क डन. आणि जर याला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये यायचंय तर याचा अर्थ फोर्सची मॅग्निट्यूड, DR ची मॅग्निट्यूड अँड साइन थीटा. सो अगेन थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड DR. तर बेसिकली हे दोघं एक तर सेम लाईक सेम डायरेक्शन मध्ये राहतात, अदरवाइज 180 डिग्री अपोजिट राहतात. तर जेव्हा तुम्हाला हे सेम मिळाले, लाईक फोर्स अँड DR इज बोथ इन द सेम डायरेक्शन, फोर्स आणि DR जेव्हा ही सेम डायरेक्शन मध्ये राहतात तर वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स अँड DR या दोघांचं मॅग्निट्यूडचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असतं. कारण या दोघांमधला अँगल किती असतो, 0 अगेन. ठीक आहे. अँड साइन 0 1. बट जेव्हा हे एकमेकांच्या अपोजिट असतात म्हणजेच काय, 180 डिग्री. सो वर्क डन काय येतं तुमचं, फोर्स डनची मॅग्निट्यूड, DR ची मॅग्निट्यूड अँड देन साइन 180. सो साइन 180 इज इक्वल्स टू -1. सो त्याच्यामुळे तुमचं इथं साइन काय असतं, मायनस. सो जेव्हा ते अपोजिट असतील, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तेव्हा तुम्हाला इथे मायनस साइन द्यायचं आहे, आणि जेव्हा ते सेम डायरेक्शनला असतील तेव्हा तुम्हाला इथे पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायचं. आता का आलंय ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन का आलंय सेम आणि अपोजिट साठी, कारण थीटाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. ठीक आहे. चलो. सो बेसिकली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, as like charges repel and unlike charges attract each other, a charge always exerts a force on any other charge in its vicinity. Some work is always done to move a charge in the presence of another charge. Basically आता सपोज हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाईक चार्जेस काय करतील, रिपल करतात एकमेकांना, आणि अनलाईक चार्जेस काय करतात, अट्रॅक्ट करतात. एक तर अट्रॅक्शन होईल नाहीतर रिपल्शन होईल. ठीक आहे. So a charge always exert a force on any other charge in its vicinity. मीन्स त्याच्या ज्या असं आपण म्हणू शकतो की त्याच्या विभागात येणाऱ्या, त्याच्या सभोवतालच्या याच्यात जो दुसरा चार्ज असतो त्याच्यावरती तो नेहमी फोर्स एक्झर्ट करत असतो. एक तर तो लाईक असेल किंवा अनलाईक असेल. मीन्स तो एक तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल.
पण त्याच्या याच्यात असणाऱ्या, त्याच्या विभागात असणाऱ्या दुसऱ्या चार्जेस वरती तो नेहमी फोर्स एक्झर्ट करत असतो. आता जसं की मी कन्सिडर करते की हे माझे फिक्स चार्जेस आहेत. येलो कलर मध्ये नेहमी आपला फिक्स राहील पूर्ण व्हिडिओज मध्ये, हे फिक्स चार्जेस आहेत. आणि हे जे ब्ल्यू कलर्स मध्ये ते व्हेरिएबल चार्जेस आहेत. तर सपोज हा पॉझिटिव्ह आहे आणि हाही पॉझिटिव्ह आहे, तर इथं कोणता फोर्स राहील? रिपल्सिव्ह फोर्स. आणि जर फिक्स्ड पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, तर इथे कोणता राहील? अट्रॅक्टिव्ह फोर्स. ठीक आहे. सो हे यांच्या सिस्टीम मध्ये फोर्स झाले. सो इथे हा राहील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या डायरेक्शन मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या डायरेक्शन मध्ये. हे झाले तुमचे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बट जो फोर्स मी अप्लाय करते, मागच्या व्हिडिओज मध्ये पण दाखवलं होतं, जो फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मिळवण्यासाठी जो फोर्स मी अप्लाय करते, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये असतो. ठीक आहे, कळालं? स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मिळवण्यासाठी जो फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागतो, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट असतो. तो काय असतो? या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट फोर्स मध्ये असतो. ठीक आहे. मीन्स आता ह्या चार्ज काय होईल? दूर होईल, पण मला याला दूर नाही न्यायचंय. बेसिकली मला याला जवळ आणायचंय, तर मला या पोझिशनला आणायचंय. तर मला फोर्स कोणत्या पोझिशनला ऍड करावा लागेल? या पोझिशनला. याच्यावर डिपेंड राहील की लाईक तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या लाईक सेम डायरेक्शन मध्ये अप्लाय करायचं आहे किंवा डिफरंट डायरेक्शन मध्ये. त्याच्यावर तुमचा फॉर्म्युलाचा साइन चेंज होईल. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय? आपण आतापर्यंत पोटेन्शियल एनर्जी बघितली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईक खूप इझिली समजून जाईल सगळं काही. जर मागचा व्हिडिओ प्लीज रेफर करा हे बघण्याच्या अगोदर, अदरवाईज तुम्हाला हे थोडंसं डिफिकल्ट वाटेल. ठीक आहे. सो आता आपण काय बघितलं आतापर्यंत? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. तर इथे काय बघणार आहोत आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इथे काय? फक्त इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. इथे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर बेसिकली इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲज द वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्हाला काही कळालेलं नाहीये याच्यामधलं, आय नो, मी एक्सप्लेन करते, डोंट वरी. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की एक Q1 जो की फिक्स चार्ज आहे, त्याला मी इन्फिनिटी पॉइंट पासून, मीन्स आपण बघितलं होतं इन्फिनिटी पॉइंट पासून काय केलं? हे बघा, इन्फिनिटी पॉइंट पासून काय केलं? लाईक एका सरफेस पर्यंत आणलं. म्हणजेच असं समजून घ्या की इथं इन्फिनिटी डिस्टन्स आहे, इथून तर मी त्याला इथपर्यंत आणते. ठीक आहे. तर याला आणण्यामध्ये काय झालं? वर्क डन झालं. याला आणण्यामध्ये एक वर्क परफॉर्म केलं गेलं, आणि तेच परफॉर्म केलं गेलेलं वर्क काय आहे तुमचं? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मीन्स डेल यू. डेल कॅपिटल यू इज इक्वल्स टू वर्क डन. ठीक आहे. डन 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 हे आपण आतापर्यंत बघितलं. सो हा तुमचा आहे व्हेरिएबल चार्ज. बट हा चार्ज काय होता? आतापर्यंत Q2 होता. बट इथे काय सांगितलेलं आहे? जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघशाल, हे काय झालं तुमचं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की वर्क डन, the amount of work done from bringing this charge from infinity to some position, infinity to close to the fixed charge असं म्हणू शकतो, किंवा infinity to some point असं पण आपण म्हणू शकतो की हे जे हे करण्यात आहे या चार्जला एका इन्फिनिटी पॉइंट पासून तर एका पॉइंट पर्यंत आणण्यासाठी जे मी वर्क करते आहे, त्या पूर्ण वर्कची अमाऊंट म्हणजेच काय होते? त्या पूर्ण अमाऊंट ऑफ वर्क अर्थ काय होतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. व्यवस्थित ऐका. आपण आतापर्यंत काय बघितलं होतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. सो जेव्हा इलेक्ट्रिक हा शब्द जेव्हा राहील ना इलेक्ट्रिक, तेव्हा लक्षात घ्यायचं की इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी लागते. म्हणजेच इथे काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. ठीक आहे. की मी या चार्जला इथून तर या पोझिशन क्लोजला आणते, लाईक दिस, या चार्जला क्लोज मध्ये आणते. तर ते जर सपोज आता हे काय झालं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. पुन्हा घेऊया आपण, मध्ये डिस्टर्ब झाल्यामुळे मी थोडी डायव्हर्ट झाले. ठीक आहे. आपण पुन्हा एक्सप्लेन करते मी तुम्हाला हा पॉइंट. जस्ट वेट अ मिनिट. आय नो खूप लोकांच्या डोक्यावरून गेलेला आहे.
ठीक आहे. आता आपण पाहतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी काय आहे की जर सपोज मला एखाद्या चार्जला या पोझिशन पासून या पोझिशन इथे, ठीक आहे, बघा गेस करा की माझा चार्ज इथे लाईक या पोझिशनला आहे, इथे या पोझिशनला आहे आणि याला काय करायचंय, क्लोज आणायचंय, Q1च्या क्लोज आणायचंय. तर अशा प्रकारे मी त्याला आणलं, तर आणण्यामध्ये एक वर्क केलं गेलं, ठीक आहे. या चार्जला आणण्यामध्ये, इथून इथपर्यंत आणण्यामध्ये मी वर्क परफॉर्म केलं, जे की फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे. हे तर माहिती सांगितलं होतं. तर हाच वर्क डन काय असतो, चेंज इन द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मीन्स चेंज इन द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू काय झालं तुमचं, वर्क डन, ठीक आहे. हेच परफॉर्म झालं तुमचं वर्क डन, दॅट इज इक्वल्स टू Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट R, ठीक आहे. हे तर मी बघितलं आतापर्यंत. ही काय झाली माझी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. मी इलेक्ट्रिक हा शब्द जेव्हा केव्हा यूज करेन, जेव्हा ही माझी इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इंटेन्सिटी येईल, जेव्हा ही माझी इलेक्ट्रिक फील्ड येईल, तेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी हा शब्द राहील. आणि आता फक्त तुम्हाला जाणून घ्यायचं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. तर बेसिकली जेव्हा मी युनिट चार्ज आणते, युनिट चार्ज म्हणजे काय की Q2च्या चार्जची अमाऊंट ही 1 कुलम आहे, ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय की जी ही तुमची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय की जी तुमची इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे पर युनिट चार्ज डिवायडेड बाय पर युनिट चार्ज, ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी एक युनिट चार्जला, एक 1 कुलमच्या चार्जला इथून इथपर्यंत आणते या फिक्स चार्जच्या अमाऊंटच्या जवळ, तर तेव्हा जे वर्क डन होतं एका कुलमच्या चार्जला आणण्यासाठी, तेव्हा जे वर्क डन परफॉर्म केलं जातं ते आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ठीक आहे. बट जेव्हा हा चार्ज एक व्हॅल्यू असतो, म्हणजे 2, 3 वगैरे असं तुम्हाला व्हॅल्यू दिलेलं आहे, तेव्हा ते काय होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. कळाला डिफरन्स दोघांमधला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की एक चार्ज आहे ज्याची की व्हॅल्यू तुम्हाला एक तर माहिती नाही आणि ती व्हॅल्यू 1 कुलम पेक्षा जास्त आहे आणि त्या चार्जला तुम्ही Q1च्या फिक्स चार्जच्या जवळ आणताय, तर तो काय झाला तुमचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. पण जेव्हा Q2ची व्हॅल्यू 1 कुलम दिलेली आहे, तर ते काय झालं, एका 1 युनिट चार्जला तुम्ही इन्फिनिटी पोझिशन पासून एका पोझिशनला आणताय आणि ते करण्यामध्ये जे वर्क डन परफॉर्म झालं ती आहे तुमची इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे झालं इलेक्ट्रिक टर्म मध्ये. सेम आहे तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण सेम कॉन्सेप्ट आहे. जर सपोज तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी विचारलेली असेल तर सेम इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी राहील एक कॉन्सेप्ट, अगेन सेम, ठीक आहे. कॉमन्स डेफिनेशनही सेम, की ती जो चार्ज तुम्हाला आणायचा आहे एका सिस्टीम मधला एका पॉइंट पासून, तर आपण मागच्या लाईक स्लाइड्स मध्ये बघितलं आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी की मला एका सिस्टीम मधला चार्ज एक दूर पासून इन्फिनिटी पॉइंट पासून जवळ आणायचा आहे, तर त्याच्यासाठी जे वर्क परफॉर्म करावं लागतं तेच म्हणजे काय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आणि ज्याला की मी इंडिकेट करते कॅपिटल UR ने, ठीक आहे. बट जेव्हा आता मी जर सपोज विचारलं की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय आहे, ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय की हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ना पर युनिट चार्ज, म्हणजे पर युनिट चार्ज म्हणजे काय, Q2ची व्हॅल्यू किती आता 1 कुलम, म्हणजेच त्याला इंडिकेट करतो आपण V ने. मीन्स हा जो Q1 होता तो Q1 ऍक्च्युली इथे कॅपिटल Q दिलेला आहे, हा कॅपिटल Q, आणि Q2ची व्हॅल्यू किती राहील नेहमी 1 कुलम. म्हणजे या 1 कुलम चार्जला मला एका पोझिशन पासून एका इन्फिनिटी पोझिशन पासून जवळ आणायला जे वर्क डन परफॉर्म करावं लागलं तेच काय तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. दोघांमध्ये एकदम स्लाइटेस्ट डिफरंट आहे, काही नाही, बस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीला जर तुम्ही पर युनिट चार्जने डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळतं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ठीक आहे. हे लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रिपीट केलं. आय होप तुम्हाला कळालं असेल. लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.